लोक बोलतात रील्स बिल बघून येतात का ट्रॅफिक नाही, पब्लिक नाही, तर भरपूर ट्रॅफिक आहे आणि भरपूर सारी पब्लिक आहे. तर मित्रांनो मागचा 8 किलोमीटर आम्ही प्रवास चालू केला आहे आणि गर्दी पाहू शकतो किती आहे. खूप सारे श्रद्धाळू आले आहेत आणि आम्ही इथं संगमात स्नान करण्यासाठी आलो आहोत. संगम स्नान करतो मित्रांनो. हर हर महादेव, जय श्रीराम. 144 वर्षातनं आलेला हा महाकुंभ मी अनुभवलेला आहे. जर तुम्ही पण येत असाल तर आजपर्यंत 15 दिवस आहेत, तुम्ही येऊ शकता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग प्रयागराज. तर मित्रांनो रात्री आम्ही 11:30 वाजता प्रयागराजला पोहोचलेलो. ट्रॅफिक भरपूर होती आणि ते भाई आहेत इकडे आपल्याला हॉटेलमध्ये जागा दिली राहण्यासाठी आणि गाड्या वगैरे पाहू शकता आपल्या डायरेक्ट पार्किंगला आतमध्ये ठेवल्यात. तर आता आम्ही इकडनं चाललो आहोत संगमवर. तिकडं तुम्हाला व्ह्यू दाखवेन, पूर्ण अपडेट द्यायचा प्रयत्न करेन कुंभमेल्याचा. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा मित्रांनो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत संगमावर. ट्रॅफिक फुल असल्याने इकडे रिक्षा पण नाही भेटत. तर 10 किलोमीटर आम्ही आता चालत चाललो. हे आपले मित्र पाहू शकता. ट्रॅफिक पाहू शकता किती ट्रॅफिक लागते इकडे. तर मित्रांनो मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही चालत आहोत. अजून एवढी ट्रॅफिक लागली ना, आम्हाला अजून इथनं 7 किलोमीटर ते 8 किलोमीटर अजून चालायचं आहे. लोक बोलतात रील्स बिल बघून येतात का ट्रॅफिक नाही, पब्लिक नाही, तर भरपूर ट्रॅफिक आहे आणि भरपूर सारी पब्लिक आहे. तर मित्रांनो तुम्ही कुंभमेळ्यात येत असाल तर अशा बॅगी घेऊन येऊ नका. बेल्ले त्याकडे हालत होतं. इथं गर्दी एवढी लागली आहे त्या बॅगी सांभाळता का आपल्या स्वतःला सांभाळता काही समजत नाही. तर मित्रांनो मागच्या 1.5 ते 2 तास आम्ही चालल्याच्या प्रवासामध्ये थोडा दमलो आणि आता वाजल्यात 10:30. चहाचा स्टॉल लागला मित्रांनो इकडे. कुल्हड चहा आहे. चाय पितो वगैरे, नाश्ता वगैरे करतो. ब्रश वगैरे करून आलो होतो मी रूमवरून आणि आता चहा वगैरे दाखवतो तुम्हाला कसं आहे. कुल्हड चाय मस्त आहे. चाय वगैरे पिऊन घेतो. तर मित्रांनो आपली पोरं इकडे चहा प्यायला थांबले. कुल्हडवाले चाय तुम्ही पाहू शकता आणि गर्दी बघा गर्दी. मित्रांनो हा रस्ता आहे आरेल घाटला जायचा आणि ट्रॅफिक बघा. मित्रांनो आरेल घाटला जायची व्यवस्था असते ती पार्किंग आहे. तर पार्किंगला सगळ्या 4 व्हीलर आणि 2 व्हीलर लागणार आणि समोर तो रेल्वेचा ब्रिज आहे मित्रांनो. आपल्याला इकडनं जायचं आहे. तर मित्रांनो इकडे भरपूर गर्दी आहे आखाड्यांच्याकडनं मेन रस्त्यातून. तर आम्ही आज चाललो यमुना नदीच्या कडून. इकडे रस्ता बंद आहे थोडंसं आणि पाहू शकता ही आहे यमुना नदी मित्रांनो. तर मित्रांनो मागचा 8 किलोमीटर आम्ही प्रवास चालू केला आहे आणि गर्दी पाहू शकता. फुल गर्दी आहे आणि ऊन पडलाय. 2-3 दिवस गाडीवर एवढं थंडी वाजत होती गाडीत होतो ना. आता इथे गर्दी एवढी गरमी होते. लोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय. एक सापवाला आहे पाहू शकता. नमः शिवाय तस्मै नकराय नमः शिवाय ओम नमः शिवाय तर मित्रांनो आम्ही आरेल घाटवर आहोत आणि इकडं बोट राईडला चाललेलो.
पण बोटवाले पर पर्सन 1000 रुपये घेतात आणि इकडे लूटमार चालले बघी 1000 रुपये पर पर्सन. फक्त 1.5 किलोमीटर इकडनं जायचं आपल्याला. तर आता आम्ही चालत चाललो. किरण 1000 पार वाढतात का तुला? 1000 घेतात. 1.5 किलोमीटर चालत जाऊ आपण, पण 1000 द्यायचं नाही. पण 4000 चौकादाराचे गेले असतं आमचं. 4000 आम्ही पोटभर खाऊ. मित्रांनो कुंभमेळ्यामध्ये व्यवस्था पाहू शकता. मिलिटरीवाले गन बिन घेऊन येते इकडं. तर मित्रांनो मी पोहोचलो आता संगमावर आणि इकडे गर्दी पाहू शकता. फुल गर्दी आहे मित्रांनो. जे रील्समध्ये बघतो आपण गर्दी नाही वगैरे, ते रात्री वगैरे रील्स करतात त्यावेळी पब्लिक असते. पब्लिक आता एवढी आहे ना इकडे मित्रांनो. आणि ऊन पण एवढा पडला आहे, बोलून सोय नाही. लई गरमी होते. जॅकेट घेऊन आलं आता काय फायदा नाही, काढून पकडून ठेवता येणार नाही. तर मित्रांनो आता मी आहे संगम घाटावर आणि मी चालू आता कुंभ स्नान करायला. माझे मित्र पण रेडी होतात कुंभ स्नानासाठी. भरपूर सारे श्रद्धाळू इकडे येऊन आंघोळ करतात. गंगा यमुना सरस्वती अशी 3 नद्यांचा संगम आहे मित्रांनो इकडं. आणि खूप सारं पब्लिक आले, क्राऊड आले. मला दाखवतो. मित्रांनो पाहू शकता पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण घाल भरलेलं आहे. इकडे तर भरपूर अशी गर्दी आहे. त्या साईडला थोडी गर्दी कमी आहे, तर आम्ही इकडे आलो. बाटल्या येऊन झाल्या पाणी आणायला. वसिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. तस्मै वकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय. यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय जटाधराय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय. आता आम्ही आलो संगम घाटावर प्रयागराज महाकुंभनगरीमध्ये. आणि खूप सारे श्रद्धाळू आले आहेत आणि आम्ही इथं संगमात स्नान करण्यासाठी आलो आहोत. संगम स्नान करतो मित्रांनो. हर हर महादेव. जय श्रीराम. तर मित्रांनो आम्ही गंगा स्नान केलेलं आहे. आता किरण चालला आहे. किरण कपड्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बसलेला. मोबाईल वगैरे सगळे इकडेच होते. अजून सौरभ आणि बाला तिकडे अंघोळ होते. आणि आता किरण चालला आहे. माझं धुवून झालेलं आहे. आणि गंगाजल पण आम्ही भरपूर आणलं आहे बघा. असे 3-4 बाटले भरून आणलेत. भरपूर जणांनी सांगितलं आहे, तर घेऊन आलो आम्ही. आता इकडनं परत आता आपल्या रूमकडे जाणार. आणि आखाडे बघायला जर टाईम भेटला तर तिकडे पण जाऊ. तर मित्रांनो किरणने इकडे आता माँ गंगासाठी हार नारळ आणि ती एक वाटी घेतली सोडण्यासाठी. तर चाललाय किरण तिकडे आता. हर हर गंगे. किरण
इथे बसल्या तिकडे. आता किरण पण तिकडेच गेलाय. तर मित्रांनो आमचा कुंभस्नान झालेला आहे आणि पाहू शकता आपले मित्र रेडी पण झाल्यात. आता आम्ही इकडनं आखाडे बघायला जाणार आहोत जर टाईम भेटेल तर. आता वाजल्यात 3, आम्ही सकाळी 9 वाजता रूममधनं निघलेलो. तर वाजल्यात आम्हाला आंघोळ वगैरे होऊन 3 वाजल्यात. जेव्हाचा पत्ता नाही. भरपूर सारी पब्लिक आहे. आता सेक्टर कितीला चालू आहे? 19 ना. तर तिकडं आखाडे आहेत, ते आखाडे बघण्या जातातच लागतील. तर भेटतो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये बन राहा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण मित्रांनो 144 वर्षातनं आलेला हा महाकुंभ मी अनुभवलेला आहे. जर तुम्ही पण येत असाल तर आजपर्यंत 15 दिवस आहेत, तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो आमची महाकुंभाची जी टूर होती ती आज कंप्लीट झाली. आम्ही प्रयागराजला होता. आता इकडनं निघतो आहोत. बॅग वगैरे सेटअप झालेले आहेत आमच्या. आम्ही स्नान पण केला. याच्याने आपल्याला लय मदत केली इकडं गाड्या वगैरे पार्किंग करायला. तर पाहू शकता आपल्या गाड्या पॅकिंग वगैरे व्यवस्थित झालेली आहे. गाड्यांना बांधून झालेलं आहे बॅग वगैरे. तर आपण आता निघतो आहोत वापसीच्या प्रवासासाठी. तर आमचं प्लॅन झालं जर मध्ये उज्जैन किंवा अयोध्या जायचं तर तिकडचं पण तुम्हाला अपडेट देत राहील. तर मी व्हिडिओ इथपर्यंतच अपडेट एंड करतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो महाकुंभ 144 वर्षांनी आलेला आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर मित्रांनो अजून 10 ते 15 दिवस आहेत, तुम्ही येऊ शकता. भरपूर सारे पब्लिक आहे, भरपूर सारा क्राऊड आहे. तर मित्रांनो भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.